नमस्कार, जय शिवराय। आज आम्ही आलोत मर्दनगड येथे उरणपासून जवळजवळ अर्ध्या तासाच्या कारनी प्रवास करून आवरे गावाजवळ गाडी ठेवून आम्ही या शेती रस्त्यातून माल रानातून इथं आलेलो आहोत। आमच्या सोबत आहेत कल्याणचे पाहुणे रुद्र, नंतर बालू, रमेश म्हात्रे, गणेश पाटील, तुळशीराम बंडा, जय शिवराय, दीपक पेडणेकर आणि पाठीमागे आमचे आहेत घनश्याम कडू, नरेश रालकर आणि सतीश तायडे हे पाठीमागनं येतात। म्हणजे आणखी थोडे पाठी गेलेत ते। आमच्या या चॅनलचं नाव आहे दिनेश द्रोणागिरी। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। हे घनश्याम कडू। आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभया गर्दीत मांडून इवले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर ठाकर। आम्ही आता शेतातून चालत असे आलेलो आहोत। ही सर्व शेती दिसते। आमच्या सोबत आहेत आता गणेश पाटील, नंतर रमेश म्हात्रे, रमेश, नंतर दीपक पेडणेकर, त्यांच्यासोबत आहे त्यांचा नातू रुद्र। रुद्र इकडे बघ, रुद्र इकडे बघ ना। हा, युट्यूबला गेला तू। सोबत आहेत आमचे तुळशीराम बंडा, नवघर गावचे पुढचे भावी अध्यक्ष, नंतर आमचे गणेशम कडू पत्रकार पुढे चाललेत, राहलकर जी आमच्या पाठवून येतात, नंतर थांबा रे, हे पुढे आमचे घनश्याम कडू, नंतर म्हणजे फार्मासिस्ट बालू पुढे चाललेत। आणि जवळजवळ मोठे आवरे गावापासून 1.5 किलोमीटर हे पायी प्रवास आहे। मालरान आहे, शेतातून रस्ता आहे। आता पुढे बघूया काय आहे। आता मी मर्दनगडाच्या पायथ्याशी जवळजवळ सर्व मधमाशीचे पोले आणि इथून पूर्ण चढ लागतोय। आमचे सर्व मेंबर आहेत, सतीश ताडे, नरेश रालकर, राजाकडू चढतात। त्यांना सवय आहे चढाची, त्याच्यामुळे मला नाही वाटत त्यांना त्रास होईल म्हणून। हा दरवाजा हा महादरवाजा, इथं बोर्ड लागलेला आहे। पुढे आमचे बंडा चाललेत आणि पाठीमागून ही आमचे मेंबर येतात। म्हणजे रालकर जरा स्लो चालतात ना, त्याच्यामुळे आम्हाला जरा प्रॉब्लेम येतोय। त्यांच्या पाठीमागे योगेश आहे। मधमाशांची पोले दिसतात भरपूर, हे जवळजवळ भरपूर पोले दिसतात। हे सर्व दिसतात ना, हे मधमाशांचे सर्व पोले आहेत। किती आहेत बघा। हे आमचे 2 पार्टनर येतात खालून, रालकर आणि योगेश। चढा, जरा टोपीवरती करा। मर्दनगडामधील आवरे गावातील एकविरा आईचं मंदिर, इथं पुजारी आरती करत आहे। दर दिवशी सकाळी हे पुजारी आरती करतात बघा। नंतर त्याच्या समोरील नजारा, झाडे झुडपे, इथं समोर एक मंदिर दिसतोय। तिथं आम्हाला आता जायचं आहे। शंकराचं मंदिर असायला पाहिजे। तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया शेरा वालिए। तूने मुझे बुलाया शेरा वालिए,
वालिए। तूने मुझे बुलाया शेरा वालिए, मैं आया मैं आया शेरा वालिए। तूने आम्ही आता मर्दनगडाच्या खाली शंकराचं मंदिर आहे, तिथं आम्ही आता चाललेलो आहोत. सोबत माझ्या आता गणेश हमकडो आहेत, बाकीचे मेंबर आमचे पुढे गेलेत. जरा वेगळा स्पॉट वाटला, छान वाटतंय म्हणजे असं. मर्दनगड छोटाच किल्ला आहे म्हणजे असं. आता रस्ता केला. हा, ही पाऊलट म्हणजे आत्ता केलेली आहे ना. पहिला एक कमी रस्ता होता. महाशिवरात्र जवळ आल्यामुळं आता हा रोड इथे केलेला आहे. आत्ताच हे काल परवा केलेला आहे. खाडीचा रोड आहे आणि आता हे शंकराचं मंदिर, महादेवाचं मंदिर, तिथं आम्ही आता चाललेलो आहोत. आमची द्रोणागिरीची समोर महादेवाचं मंदिर, इथं पूर्ण अशी इथं खाडी आहे, मँग्रोज आहे. समोर दिसतो तो किल्ला मर्दनगड. आमचे काही मेंबर पुढे आलेले आहेत, बसलेत, आराम करतात. आणि हे महादेवाचं मंदिर, बम बम भोलेनाथ. महादेवाचं मंदिर दिसतंय. बामनदेव, सॉरी महादेवाचं नाही, बामनदेव. समोर अशी पूर्ण खाडी आहे. खाडीमध्ये म्हणजे बामनदेवचं जुनं प्राचीन मंदिर दिसते. विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा, घुमे गजर हरिनामाचा. भक्त नामात रंगला, भक्त नामात रंगला. दिंडी चालली हो, दिंडी चालली, चालली दिंडी चालली, चालली दिंडी चालली. द्रोणागिरी मॉर्निंग ट्रॅकरचे मेंबर 10 मेंबर आम्ही इथं आलेलो आहोत. मर्दनगड येथे आवरे गाव आहे, तिथं आलो. आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे द्रोणागिरी दिनेश. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आम्ही उरणवरनं कारने आम्ही निघालो. औरा गावाजवळ गाडी ठेवली आणि तिथून 2 किलोमीटरच्या अंतरावरती मर्दनगड आहे. तिथं आज आम्ही जरा वेगळ्या ट्रेकच्या याच्याने आलोत. आणि इथं आल्यानंतर आम्हाला एकविरेचं मंदिर दिसलं. नंतर महादेवाचं मंदिर, बामनदेव आणि महादेवाचं मंदिर इथे आहे. या मंदिराचे मला वाटते ज्याही मंदिर इथं बांधलेलं आहे
ते संजय गावण आमच्या समोर आहेत. गावण साहेब, तुम्ही काय या मंदिरासोबत सांगू शकाल? म्हणजे कधी काली बांधलं मंदिर, काय मंदिर म्हणजे जवळजवळ आमच्या पेशवाई कालापासून आमचे हसराम धाया गावण यांच्या काही मनात आलं. इथं काय पूर्ण खाडी होती, एकच हा टेपू होता इथं. या टेपूवर त्यांच्या मनात आलं, त्यांची श्रद्धा होती, त्यांनी ते इथं स्थापन केले. त्यांचा मुलगा शंकर हसराम यांनी हे मंदिर बांधलंय. मंदिर बांधल्यापासून ही आता आमची 5वी पिढी इथं बघत असतो. या मंदिराची व्यवस्था महाशिवरात्रीला जवळजवळ आज 150 वर्ष होतील उत्सव चालू असतो इथं. 150 वर्षापासून इथं उत्सव आहे आणि आता जास्तीत जास्त लोकसंख्या वाढत चालली. पहिलं पण लोकसंख्या होती, पण लोकसंख्या कमी असल्यामुळं इथं बाजूच्या अलिबाग, पेन, पनवेल परिसरातले लोक आता भरपूर येतात इथं. आणि महाशिवरात्रीला इतकं उत्सव होतोय की सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत इथं लोक येत असतात. पहिलं मंदिर किती म्हणजे छोटं होतं? पहिलं मंदिर, हे मंदिर आहे ना, इतकीच जागा होती. हे सुद्धा आता हे बनवले नाही, हे मी आता 10 वर्षापूर्वी बनवलंय. खाली एक 10-15 लोक उभी राहण्यास इतकीच जागा होती. असं एक टापू होता आणि हे सर्व आता हे बनवले 10 वर्षापूर्वी. म्हणजे कसं वाटतं इथं लोक वगैरे येतात? कसं वाटतं तुम्हाला? लोक रात्रीची सुद्धा येतात. आता सोमवार असेल ना, तेव्हा रविवारी रात्रीची वस्तीला लोक येतात. भरपूर लोक सकाळी, सोमवारी म्हणजे तर दिवसभर लोक ये जा असतात इथे. पहिलं इथं रोड याला कसं होतं? पायी रस्ता. पायी रस्ता. रोड म्हणजे आपण गावापासून जर 200-300 मीटर आला ना, तिथपर्यंत समुद्रच होता. नंतर ती खाऱ्या बांधत हा एरिया कव्हर झाला. तुम्हाला पण असं लोक इथं समाधान वाटत असेल ना? पूर्ण समाधान, एकदम चांगलं झालं. पहिलं असं काय आमचा पुजारीच यायचा, अच्छा, किंवा आमच्या घरातली कोण कुटुंबातली लोक यायची. पण आता दिवसात बाहेरची लोक, कुठल्या ना कुठल्या गावातली 10-15 लोक येऊन दिवसभर बसून जातात. धन्यवाद संजय गावण, आम्हाला ही इथली माहिती दिली, धन्यवाद. आणि इथं मस्त असा नजारा वाटतोय. मर्दनगडवर इथं समोर आहे आणि आमचे 10 मेंबर आलेले आहेत. 11 तुळशीराम बंडा, नंतर आमचा रुद्र आलेला आहे, बालू आलेला आहे, दीपक पेडणेकर आलेले आहेत, आमचे योगेश पाटील, नंतर रमेश म्हात्रे इथं आलेले आहेत. आमच्या इथं राहलकर आता चहा घेतात आणि गणेश पाटील पण इथं बसलेले आहेत. आपण या मंदिराबद्दल काय माहिती आहे म्हणत्या? मंदिराबद्दल म्हणजे आपण इथं मर्दनगडाला आलो, काय गडाबद्दल सांगू शकाल? आपण नेहमी द्रोणागिरीला जातो, या गडाबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? गणेश, तुम्ही सांगू शकाल? या मंदिराची स्थापना 1911 साली झालेली आहे आणि पुराण देऊळ आहे. आणि जसं पुजाऱ्यांनी सांगितलं, हे पेशवेकालीन मंदिर आहे. म्हणजे काय सांगता येते, इथे पेशवे सुद्धा येऊन गेले असतील. आणि हा समोर जो मर्दनगड दिसतो, ऍक्च्युली ह्याचं मुख्य काम होतं आजूबाजूच्या एरियावर नजर ठेवायची. त्यानुसार हा मर्दनगडने आपलं काम चोख केलेलं आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की या मर्दनगडाला तुम्ही भेट द्या. आणि बाजूलाच शंकराचं देऊळ आहे, देवीचं देऊळ आहे मर्दनगडावर, त्याचं दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या. आज तुम्ही इकडे येण्याचं का निवडलं? या मर्दनगडाला यायचं का निवडलं? आमचे द्रोणागिरी ट्रेकर्सचे अध्यक्ष श्रीयुत रमेश म्हात्रे यांनी सगळ्यांना आवाहन केलं की आज आपण एक वेगळ्या ठिकाणी जाऊया. अन्यथा आम्ही द्रोणागिरी नाहीतर पिरवाडीला जातो, तिथे आम्ही थोडं एंटरटेन करतो. पण आज वेगळं ठिकाण आम्ही घेतलेलं आहे आणि ते आहे मर्दनगड. नावाप्रमाणे खरोखर हा गड मर्दनगड नावानेच ओळखला जातो. चांगला एकदम वातावरण इथे एकदम मस्त आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे. सगळ्यांनी इथे भेट द्यावी हे मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद गणेश पाटील, आपण ही आम्हाला माहिती दिलीत. आणि मी सर्वांना विनंती करतो, आपल्या उरणवासियांना वगैरे बाहेरच्या पण लोकांना, खरोखर म्हणजे आपलं इथं छोटासा गड आहे, सर्वांनी भेट द्या. इथे एकविरा मातेचं मंदिर आहे, शंकर महादेवाचं मंदिर आहे, जरूर भेट द्या. धन्यवाद.